नमस्कार, मी अनुराग वरळीकर आणि आज आम्ही प्राईम टाईम ही नवीन फिल्म ह्याची टीम आम्ही इथे जमलो आहोत. आम्ही सेटवर तर खूप धमाल केलीच, पण आज आम्ही इकडे तुमच्याशी गप्पा मारणार आहोत आणि आम्ही काय काय धमाल केली ते आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. तर आपण सुरुवात करूया सुलेखाताईपासून. तर सुलेखाताई, तू काय सांगशील, आपण काय काय धमाल केली ती जरा शेअर कर. धमाल आम्ही जी काही सेटवर केली आणि जी मस्ती सगळी केली ती तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळणारच आहे. आणि आम्ही जेवढं एन्जॉय केलं हे सगळं संपूर्ण प्रोसेस प्राईम टाईम फिल्म बनवायचं, तेवढीच फिल्मसुद्धा तुम्ही थिएटर्समध्ये एन्जॉय करणार आहात. आय बेट ऑन दिस. तर प्राईम टाईम ही 29 मेला 29 मेला या तारखेला रिलीज होते आणि तुम्ही ते बघू शकाल की किशोरजी आपल्याबरोबर आहेत. आणि मी सांगतो ॲज द टीम मेंबर की किशोरजींनी एक धमाल कॅरेक्टर प्ले केलं आहे या फिल्ममध्ये. एक खूपच वेगळा कॅरेक्टर आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे कॅरेक्टर नक्की काय आहे, नक्की झोल क्या आहे. झोल ऐसा आहे बेटे. असं आहे की खरं म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे हे मी आत्तापर्यंत इतक्या भूमिका केल्या, पण त्याच्यापेक्षा खूप वेगळं ह्याच्यासाठी आहे की तो जो एक सिनियर सिटीजन, त्याचं नाव पुरुषोत्तम, तो त्यांनी आयुष्य आपलं सगळं रंगभूमीची सेवा करण्यात खर्ची घातलं आणि आज तो अशा एका आयुष्याच्या टप्प्यावर आला आहे की त्याची सगळी बाकीचे दोस्त लोक आहेत ते नाटक मंडळी सोडून गेली आहे आणि यांनी स्वतःच्या भरोशावर एक नवीन नाटक कंपनी सुरू केली आहे आणि त्याच्यातर्फे तो गावोगावी फिरतो आणि एक सामाजिक संदेश देणारे निराळे नाटकं तो सादर करतो. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन किंवा असे बरेचसे संदेश. आणि मला स्वतःला असं वाटतं की हाच या कॅरेक्टरचा अतिशय एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. या कॅरेक्टरची दुसरी बाजू जी आहे ती कौटुंबिक आहे की तो एका छोट्याशा फॅमिलीमध्ये राहतो. यांची जी फॅमिली आहे ती छोटी आहे. एक नवरा, एक बायको, 2 मुलं, एक असं छोटंसं चौकोनी कुटुंब आहे आणि त्या मुलाचा मी बाप. तेव्हा जेव्हा जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने, बरोबरीच्या नात्याने तो आपल्या मुलांना सल्ले देत असतो. आपल्या कुटुंबियांना एक कसं वागावं, काय बघावं, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असावा, प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी बघा, असे संदेश देणारं हे कॅरेक्टर आहे. आणि त्याच्याबरोबरच या कॅरेक्टरच्या बरोबरीने ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर त्या स्टोरीमध्ये गुंफलेलं आहे त्याच्यातून असासुद्धा संदेश मिळतो की हे सिनियर सिटीजन्स जे तुमच्या घरी आहेत ते एक अतिशय अमूल्य ठेव आहे. त्यांचा तुम्ही नीट उपयोग करून घ्या. त्यांना ते एक बर्डन आहेत असं समजू नका. ते तुमच्या कुटुंबाला मिळालेलं एक वरदान आहे असं समजा आणि त्या पद्धतीने त्यांना वागवा. तरच तुमच्या कुटुंबामध्ये अतिशय शांतता आणि सौख्य असेल. ओल्ड इज गोल्ड. गंभीर बोललो, पण आता गंभीर बोलायचा जो मक्ता आहे तो ह्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. आपण गंभीर वगैरे तर नक्कीच बोलणार नाही होत आता सध्या तरी. तर सुलेखाताई, तुझं या कॅरेक्टर या फिल्ममध्ये वैशाली आपटे हे कॅरेक्टर आहे, तर त्याबद्दल तू काय सांगशील? वैशाली आपटे ही एक अतिशय गोड गृहिणी आहे. प्रत्येक घराघरात ही गृहिणी आपल्याला दिसते. आणि बेसिकली वैशाली शांताराम आपटे हे असं कॅरेक्टर आहे, सिनेमा बघताना तुम्हाला कधी तिचा रागसुद्धा येईल, कधी तुम्ही रुसालसुद्धा तिच्यावर, कधी ती खूपच गोंडस वाटेल, कधी तिचे गालगुच्छ घ्यावेसे वाटतील. तर असा एक ग्राफ आहे वैशाली शांताराम आपटेचा. आणि ती खूपच डॉमिनेटिंगसुद्धा आहे. जशी प्रत्येक गृहिणी डॉमिनेटिंग असते, तिला आपल्या संसार खूपच आवडत असतो आणि सगळं अगदी जीवशकंठश काही मोमेंट्स असतात जेव्हा तिला तिचा परिवार, तिचा संसार, तिची मंडळी यासाठी ती प्राणसुद्धा देऊ शकते आणि म्हणून ती बेसिकली त्या सगळ्यांवरती डॉमिनेट करत असते. तर अशी एक खूपच गोंडस गृहिणी आहे. नक्कीच. तर आत्ता आपण जे बघितले ते या फिल्ममधले सिनियर कॅरेक्टर्स होते, पण ह्याच्यात आमच्या दोघांसारखे असे यंग कॅरेक्टर्स पण आहेत. तर मी प्राईम टाईममध्ये बटूक हे कॅरेक्टर प्ले करतो आहे. बटूक हा काव्याचा मित्र आहे. तो तिचा बॉयफ्रेंड आहे
असं मी म्हणीन. तर आपण कृतिकाला विचारूया की काव्या सिनेमात हो नक्कीच. सिनेमात जरी म्हटलं तरी मी वैशाली आपटे म्हणून नक्कीच नक्कीच. पण आपण कृतिकाला विचारूया काव्या हे कॅरेक्टर नक्की काय आणि त्याच्यात काय वेगळेपण आहे. काव्या ही एक 15-16 वर्षांची मुलगी आहे, टीनेजमधली. आणि ही मुळात स्टोरी प्राईम टाईम ही एका मिडल क्लास फॅमिलीविषयीची स्टोरी आहे. त्यामुळे काव्या तिचे आईवडिलांबरोबर राहते. तिला एक लहान भाऊ आहे ज्याच्याशी तिचं खोडकर असं नातं आहे. आणि आईवडिलांचं ऐकणारी शहाणी मुलगी, अभ्यास करते, अभ्यासू मुलगी 10वीतली, असं हे काव्याचं कॅरेक्टर आहे. मला वाटतं काव्याविषयी माझ्यापेक्षा आपण बटुकलाच विचारूयात, त्याला काव्याविषयी काय वाटतंय ते. असं आमचा उलटा बॉल्टा पार्सल पार्सल हा गेम चालला आहे आमचा इकडे सध्या. तर बटूक हा म्हणजे काव्याचा जसं मी म्हणालो की खूप जवळचा मित्र आहे. आणि बटूक मी म्हणेन की आजकालच्या सोसायटीमध्ये आयडियल मित्र कसा असावा असं मी म्हणेन. हे बटूक हे कॅरेक्टर असं आहे. तो तिला नेहमीच समजून घेतो, तो तिचे प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिला त्याच्या पद्धतीने जे काही सोल्युशन्स देता येईल, तिला कसं हसवता येईल ती जेव्हा दुःखी असते, ह्याचा प्रयत्न तो कॉन्स्टंटली करत असतो. तर बटूक हे मी म्हणेन की इज द फन क्वेश्चन ऑफ द मूवी. तर नक्की बघा प्राईम टाईम 29 मेला. पण आपण आता सगळ्या कॅरेक्टर्सबद्दल बोललो, हे सगळे कलाकार आम्ही तुमच्याशी बोललो. पण कॅप्टन ऑफ द शिप प्रमोद कश्यप म्हणजे या फिल्मचे डिरेक्टर, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील. बेसिकली प्रमोदजी जे आपले दिग्दर्शक आहेत प्राईम टाईमचे, त्यांचा हा डेब्यू आहे. आणि तुम्ही फिल्म बघताना असं कुठेच तुम्हाला वाटणार नाही. डेफिनेटली मराठीतली फिल्म आहे, पण हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष ते वावरत आहेत आणि अतिशय उत्तम काम इतकी वर्ष करत आहेत. शिवाय हिमांशू, एक मिनिट आपण एक काम करूया. तू नेहमीच हिमांशू सर आणि प्रमोद सर यांच्याबद्दल दोघांबद्दल बोलतेस, तर आपण त्यांनाच इथे बोलवूया. येस. आणि आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया की त्यांना काय सांगायचं आहे प्राईम टाईमबद्दल. तर मी बोलवतो आमचे डिरेक्टर मिस्टर प्रमोद कश्यप. हाय सर. आणि मी बोलवतो आमचे प्रोड्युसर मिस्टर हिमांशू पाटील. हेलो सर. तो सर आपके पास आ रहा हूँ मैं सडनली अभी हिंदी में बात कर रहा हूँ, तो लोगों को समझेगा कि कुछ तो चल रहा है. ये तो मजा है या डेफिनेटली. तो आप क्या बताओगे इस फिल्म के बारे में और आपकी पहली मराठी फिल्म के बारे में. हाँ देखो, जैसा आप सब लोगों ने मेरा इंट्रोडक्शन बहुत हैवी दे दिया है, बट हाँ ऑफ कोर्स ये मेरी पहली डेब्यूटेंट मराठी फिल्म है. मराठी इसलिए मैं अंडरलाइन बार बार कर रहा हूँ क्योंकि मैं हिंदी बोलता हूँ और मेरी मेन लैंग्वेज क्योंकि मराठी सीख रहा हूँ, मैं अंडर प्रोसेस हूँ. तो मे बी नेक्स्ट फिल्म में मैं आपसे मराठी में अच्छी तरीके से बात करूँगा. और ये फिल्म जो प्राइम टाइम है हमारी, उस फिल्म एक पारिवारिक एंटरटेनमेंट फिल्म है जिसके अंदर ये सब जो कलाकार हैं हमारे उत्तम कलाकार अलग अलग भूमिकाएं प्ले कर रहे हैं और इन सब ने बहुत मस्ती की है. जो अभी पता चल रहा है आपको, वाइब्रेंस दिख रही है यहाँ पर, ठीक है. और मैंने भी उतनी मस्ती की है क्योंकि मैं थोड़ा सा घबराया हुआ था इन टर्म्स ऑफ कि कुछ चीज़ें हैं ना जो ग्रामेटिकली ख़राब ना हो जाए, मतलब इन टर्म्स ऑफ टेक्निक, बहुत टेक्निकल पार्ट है. तो मेरे को इन लोगों के सपोर्ट के साथ बहुत मज़ा आया और नॉट इवन अ सिंगल मोमेंट आई हैव where I was not going smoothly while doing this whole film prime time. So it's my prime time, it's their prime time, and I think every family's prime time जहाँ पर आप सबको मज़ा आएगा. तो आप प्लीज़ जाइए और इन सबको देखिए बड़े पर्दे पर. तर आपण या फिल्मबद्दल खूप बोललो आहे, पण ज्यांच्यामुळे ही फिल्म पॉसिबल झाली ते आपले प्रोड्युसर मिस्टर हिमांशू पाटील. आपण त्यांना विचारूया की त्यांना काय सांगायचं आहे प्राईम टाईमबद्दल. ही पहिलीच फिल्म आहे माझी, जशी प्रमोदची डायरेक्टरल डेब्यू तसे माझी ॲज अ प्रोड्युसर म्हणून मी ही फिल्म ज्यावेळेला फिल्म करायची असं ज्यावेळेला ठरवलं. मी ट्रॅव्हल बॅकग्राऊंडमधनं आहे आणि ट्रॅव्हलमध्ये पण आम्ही लोकांना खूप फिरवलं, त्यांना खूप एंटरटेनमेंट केलं जगभर. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला फिल्म करावीशी वाटली त्यावेळेलाही आमचा हेतू एकदम स्पष्ट होता की ज्याच्यातनं लोकांना चांगल्या प्रकारे आपल्याला एंटरटेन करता येईल, लोकांना हसवता येईल आणि एक अख्खी फॅमिली बघून एखादा पिक्चर बघू शकेल. आणि म्हणून आम्ही एक फॅमिलीचाच सब्जेक्ट हा निवडला आणि जो आपल्या प्रत्येक घरामध्ये
प्रत्येकजण आमच्या ह्या पिक्चरशी डेफिनेटली स्वतःला असोसिएट करू शकेल की अरे हे तर माझ्या आईचंच आहे, किंवा माझी बहीण अशीच आहे, किंवा माझा भावालाही असंच वेळ आहे, किंवा माझा लहान भाऊही असंच करतो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ह्या मला वाटतं नक्कीच प्रत्येक घराघरातनं येतील. आणि एक अतिशय चांगलं काम आमच्या संपूर्ण टीमने ह्या सगळ्यांनी केलेलं आहे. दो प्रमोद बिंग अ हिंदी नॉन मराठी, पण तरी देखील त्याने त्याचा जो काही टी व्हीवरचा एक्सपिरियन्स होता तो सगळा पणाला लावून एक अतिशय सुंदर फिल्म ही तयार झालेली आहे. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही 29 मेपासनं आपल्या फॅमिलीबरोबर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्कीच ही फिल्म बघा. मला कॉन्फिडंट आहे ही तुम्हाला फिल्म आवडेल. तर तुम्ही इथे बघताय, आम्ही इथे खूप धमाल चालली आहे इकडे आमची, आणि खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत या फिल्ममध्ये. तर आत्ता आम्ही जास्त काही सांगत नाही या कॅरेक्टर्सबद्दल किंवा या फिल्मच्या स्टोरीबद्दल. ते जर तुम्हाला बघायचं असेल आणि त्याचं सरप्राईज तुम्हाला अनुभवायचं असेल तर 29 मेला नक्की बघा प्राईम टाईम.